हा सर, एल.एस. मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी गणेश सौडतकर बोलतो, बुलढाणा जिल्हा बोला प्रतिनिधी. बोला तर बोला विषय बोला. असा आहे की मेहकर तालुक्यामध्ये गट ग्रामपंचायत आहे घोटी आणि पारडी. या गावामध्ये आजपर्यंत म्हणजे 70 वर्ष झाली जवळजवळ. त्या ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला ध्वजारोहण झालेलं नाही, अशी बाब समोर आली. आपण काय सांगा? नाही, याच्यात मी थोडीशी माहिती घेतली. माझ्या माहितीप्रमाणे तिथे ग्रामपंचायत बांधकामाला जागा नाही, हा एक विषय आहे. बरं. दुसरी गोष्ट, तिथे लगेच शाळा आहे वाटतं, मराठी शाळा वगैरे. हो, अंतरावर आहे आणि सर. ही एक आणि एक लोकांना एक प्रथा पडलेली आहे, हं. छोटं गाव असल्यामुळे शाळेत जाऊन ते ध्वजारोहण करण्याची. परंतु आता मी प्रत्यक्ष तिथं व्हिडिओला पाठवून, जर जागा उपलब्ध असेल एक 2-3 गुंठ्याची, तर तिथे स्वतंत्र एखादी इमारत आपण प्रपोज करू आणि पुढील वर्षापासून रेग्युलर झेंडावंदन तिथं होईल, स्वतंत्र नृत्य होईल. ग्रामपंचायतमध्ये स्वतंत्र राहील, शाळेमध्ये स्वतंत्र नृत्य राहील. हां, त्याची व्यवस्था करू आम्ही. ठीक आहे सर. हे जरी खरं असलं पण शासन आपल्याला सांगते हर घर तिरंगा आपला हा उपक्रम चालू होता. मग अशा वेळेस गेल्या अनेक वर्षापासून जे कार्यालय आहे ते समजा ते काही करमणूक कार्यालय म्हणतात त्यांना, तिथं ग्रामपंचायत काम करते. तिथं काहीतरी झेंडावंदनसाठी करता आलं असतं त्या ठिकाणी आपल्याला. त्यांनी का केलं नाही मग? काय सांगाल आपण? नाही, आता हे कसं झालंय, मला ती बऱ्याच वर्षापासूनची ती परंपरा असल्यामुळे त्यांना कदाचित झेंडावंदन इथे करायचं असतं, असं काही फारसं त्याचं महत्व नसावं. शाळेत झेंडावंदन करण्याला ते उपस्थित राहतात, सर्व ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक. पण नाही आता पण इथे देखील ते करणं आवश्यक आहे. इथून पुढे त्यांना तशा सूचना देतो आम्ही. नाही, शाळेमध्ये तर समजा मुख्याध्यापक ते तर करणारच आहेत. पण यांचं तिथं नसणं किंवा असणं त्यांना काही फरक पडणार. पण आपण जे काम करतो सरपंच, उपसरपंच बॉडी जी आपण निवड करतो, त्यासाठी हम्म. स्वतंत्र कार्यालय, ग्रामपंचायत असणं आणि ध्वजारोहण होणं हे आवश्यक आहे. यासाठी आपण काय प्रयत्न करावा? शेवटचा प्रश्न. नाही, ठीक आहे. आम्ही तशी चौकशी करतो. सरपंचाचं काय म्हणणं आहे, ग्रामसेवकाचं काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं एकदा मागून घेऊ. आणि या आधारित तुम्ही जी सूचना केली त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आल्यानंतर बघू पुढचं काय म्हणणं आहे त्यांचं. त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई करू. बरं, याच्यात जर कोणी दोषी आढळले तर आपण कारवाई करणार? दोषी आढळले तर हलगर्जीपणा जर येत असला. करू कारवाई पण करू त्यांच्यावर. जाणीवपूर्वक जर झाला असेल तर नक्की कारवाई करू. ठीक आहे सर. खूप खूप हो. धन्यवाद आपण एल.एस. मराठी संवाद साधल्याबद्दल.